श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. मी सौ संध्या रमेश पुजारी, पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेरवाडकर. आता खूप दिवसांनी काही म्हणजे सुचलंय. तर हे काय आहे नेमकं मला माहिती नाही, पण मी त्याला नाव दिलंय चढ उतार. तर चला ऐकूयात. अलीकडं पायाची गती थोडी मंदावते. हालचालीही संथ होत चालल्यात. तिला जाणवू लागलं होतं. आता मावळतीचं ऊन खुणावू लागलं होतं. वयाचा उतार सुरू झाला होता. हे चालायचंच. तिलाही कळत होतं. पण प्रत्यक्षात चालायचं आणि चालायचंच यात फरक असतोच ना. हे चालायचंच हे चालवून घेतलं तरी पायाला चालायला जमायला हवं ना. आज तर पायाची शीर तणतणून दुखत होती. तटतटली होती. आता दवाखाना तसा जवळ होता. मग तिच्या अहोंसोबत तत्काळ दवाखाना गाठला. मन कातर. का तर आपण आता उताराला लागलो. शरीराची हालचाल मंदावत चालली. खरंच म्हातारपण अवघड असेल का? हे पाय असेच दुखत राहतील का? आणि हो, अजून काही व्याधी लागतील का? जडतील का? नको ते विचार अगदी कसंसच व्हायला लागलं तिला. दवाखान्यात फारशी गर्दी नव्हती. डॉक्टरही अजून यायचे होते. ती दुखत्या पायाला, नसेला कुरवाळत बसली आणि मनालाही. मनानं तर बंडच पुकारलेलं. म्हातारपण, उतारवय, त्याचा सामना कसा करायचा? ते अगदी सैरभैर झालेलं. आणि त्यामुळेच ती चिंता, व्यग्रता या साऱ्यानं तिला अगदी आमूलाग्र ग्रासून टाकलेलं. ती विचारात हरवलेली होती. तेवढ्यात तिथे अजून काही पेशंट्स आले. त्यात एक आजी, सूनबाई व मुलगा. आजीला थंडी वाजत होती बहुतेक. तिनं सहज पाहिलं. सुनेने त्यांना स्कार्फ बांधून दिला. स्वेटरची बटणं लावून दिली. आजी गोऱ्या पान, धारधार नाक, सुरकुत्यांनी हातावर, चेहऱ्यावर स्वतःला ताणून दिलेलं. पण चेहऱ्यावरचे तेज व डोळ्यातली चमक काही वेगळीच होती. हिचं मन आता दुखऱ्या पायातून व तटतटलेल्या नसेतून त्यांच्या चेहऱ्याकडे जाऊ लागलं. स्वतःचे दुःख कुरवळण्यात कधी कधी आनंद मिळतो का? असेलही. पण आता त्या आजींच्या चेहऱ्यावरील प्रसन्न भाव, तेजस्वी व भेदक नजर, तिची नजर हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावर स्थिरावली. आणि मग डॉक्टर येईपर्यंत तुम्ही कुठल्या, आम्ही कुठल्या असं संभाषण रंगू लागलं. आजी म्हणे, डॉक्टर साहेब म्हणते ती की साखर खाऊ नकासा, भात खाऊ नकासा, गोड खाऊ नकासा. अव, माझं वय काय आता? माझा जन्मच 1939, म्हणजे त्यांचा मुलगा बाजूनं म्हणाला, या सालचा. लई काम केलं बघ असं. डोईवरून भाताच्या भाऱ्या वाहिल्या, शेत मजुरी केली, लई कामं केली. घरची साखर हाय, तांदूळ हाय, समद हाय बघा. त्यापायी इतकी सगळी मेहनत केली, इतकी समधी कष्ट केलं, तरुण वय त्यातच सारलं. माझं एक तर पोरगं तरणताठ गेलं बघा. काय करायचं? हा हाय, त्याची बायको पण नीट बघतीये मला. आता डॉक्टर म्हणते ती साखर खाऊ नकासा. माझं वय 86-87 सालचं की हो, झालं की हो. मग विचार केला, कवा ना कवा मरायचंच. म्हणून शान साखर खाल्ली बघा ताणून. मला ग्वाड लई आवडते या. चहात बी साखर घातली. आता डॉक्टर साहेब म्हणते ती साखर लई वाढली या, खाऊ नकासा, कमी खावासा. तुम्ही सांगा, कवा ना केव्हा मरणारच नव. मग खाल्लं तर काय चुकलं? वय झालं की माझं. आणि दाताचं बोळकं पसरवत आजी खोलीभर गोड हसल्या. सूनबाई तेवढ्या स्वतःच्या नवऱ्याला दाखवायला गेलेली.
मध्ये त्याच्याबरोबरच थांबलेली आतमध्ये बाहेर आली. आजींच्या चेहऱ्यावरचा भाव तसाच होता. त्यांच्या डोईवरचा मफलर थोडासा सरकलेला. तिनं तो पुन्हा बांधून दिला. गोड हसली. म्हणाली, "डॉक्टर साखर खाऊ नका म्हणतात, पण हे ऐकतच नाहीत हो. चालायचंच, उतारवयात होत असेल असं काही." तेवढ्यात त्या आजींनी सूनबाईकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरची काळजी त्यांना कळाली असेल बहुतेक. त्यांनी खूप कष्ट काढले होते. पण त्या हळूच तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाल्या, "नाही गं बाळा, नाही खायची आता मी साखर. तुला काळजी नाही लावायची. माझं जगून झालं गं. लई साखर खाल्ली बघ. आता साखर नाही खाणार." आणि सासूनंही मनाला समजावून साखर नाही खाण्याचा निर्णय घेतला. सून म्हणते, "म्हातारवयाचे असं चालायचंच." आणि सासू म्हणते, "नाही हो, सुनेला कशाला काळजी लावायची? आपणच समजायला हवं." त्या दोघी एकमेकींना समजून घेत होत्या, सासवा आणि सुना. तेवढ्याच त्या सासूबाई म्हणजे आजी म्हणाल्या, "आता उतार वयात हा चढ आहे की हो, ह्यांचीच काठी आपल्याला, कशाला काळजी करायची? आणि आता तुमचा नंबर येईलच. जा तुम्ही डॉक्टर साहेबांच्याकडं." आता तेवढ्यात तिचं नाव आलं. पण आता आज डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाताना उतारवय मनातून पार पार उतरून गेलेलं. आता हे असं चालायचंच आणि असंच चालायचं हे तिनं स्वीकारलेलं. तिलाही उतारावर अनेक चढ होतेच की. अनेक काठ्या तिच्या मदतीसाठी होत्याच. नवरा होता, मुलं होती, सून होती, लेक होती, जावई होते. इतक्या सगळ्या काठ्या असताना आता उतारवयाची तिला व्यग्रता नव्हती, तर स्वीकृती होती. पायही आता थोडा विसावला होता. दुखणं थोडं थोडं मंदावलं होतं. आणि आजी व कुटुंबाकडे पाहून तिच्या मनाला लागलेला उतार आता आशेचा चढ आनंदानं चढू लागला होता. तर हा उतारातला चढ आणि ह्या उतारातल्या काठ्या तुम्हाला आवडल्या का? तुम्ही अशा जर पाहत असाल, तर तुम्हीही 4 चौघात त्या सांगा आणि आनंदाने उताराचा चढ चढा. धन्यवाद.